राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे। तर सहकार खात्याला समर्थपणे न्याय देऊ असं बाबासाहेब पाटलांनी म्हटलंय। अहमदपूर मतदारसंघामध्ये परतल्यानंतर बाबासाहेब पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय। सर, तुमच्या आवडीचं खातं मिळालंय, राज्याकडे आता राज्यामध्ये काम करताना काय संकल्पना आहेत, नवीन काय संकल्पना घेऊन आपण आता राज्यासमोर जातोय? राज्यातल्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब आहेत, एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी माझ्यावर जी जबाबदारी सहकार खात्याची दिलेली आहे, मी निश्चितपणे समर्थपणानं या खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे। सहकारी चळवळीमध्ये अनेक वर्षापासून मी काम केलंय, सहकारी संस्था उभा केल्यात। अगोदर ही सहकारी चळवळ उभा करत असताना धनंजय गाडगीळ साहेब असतील, विखे पाटील साहेब असतील, शंकररावजी मोहिते पाटील असतील, वसंतदादा पाटील असतील, आदरणीय पवार साहेब असतील, स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब असतील, या लोकांनी शेतकऱ्याशी नाळ जोडण्यासाठी सहकारी चळवळ या भागामध्ये उभा केली। त्याच्यामुळं आपल्यापेक्षा प्रगत राज्य जरी असले, तिथं खनिज संपत्ती इतर राज्यामध्ये जरी असली, तर या सहकारी चळवळीमुळं या महाराष्ट्राचं नाव भारतामध्ये विकासाच्या संदर्भामध्ये अग्रगण्य घेतलं जात आहे। कॅमेरामन आतिश महेंद्र जोंधळे, टीव्ही 9 मराठी, लातूर।